सुंबरान कुणाला गा सुंबरान कुणाला सुंबरान कुणाला गा सुंबरान कुणाला पंढरीच्या देवाला माझ्या वास्यावर खानाला देवा धुळ सीताला या देवा धुळ सीताला देवा चरण वंदून गाधाया त्याच्या पडून जातो माझ्या मार्गाला गा जातो माझ्या मार्गाला सुटल्या जाग्याला गाववे सुटल्या जाग्याला देव माझा करसीद गा देव माझा करसीद देवाया देवाला गा बोलायाला लागेला बोलायाला लागेला गा सांगायाला लागेला असणारा देव मात्र त्याचा गेला एक धुवात न लागला दृष्टांत बरी का आता सोडायला आणि सोडलेला दृष्टांत कसा होता त्या जाग्याला म्हणला देवा सांगतो ऐकतो ना मी हाय त्या काळ्या जांभ्या ढोळाला पर माझा ठाव ठिकाणा सांगायला त्या जाग्याला हे दोघं जण धनगर लागलेत वाशी गावचं वाट चालायला निघून येतील तुझ्या जवळल्या बाजूलाने तुला मात्र त्या जाग्याला अरे ठाव ठिकाणा माझा रे बाबा सांगचेला म्हणाला मी हाय काळ्या जांभ्या ढोळाला पर माझा ठाव ठिकाणा सांगचे हे काम करायचं इथनं वारणाच्या काटाला गुणकी गाव धावायचं त्या जाग्याला तुला विचारलं तर तो पुढली वाट दाखवून दे म्हणून लागलाय दृष्टांत असं का आता सोडायला दृष्टांत सोडला तस हे असणार दोघं धनगर मात्र त्या जाग्याला वाट लागलं होतं बरी का आता चालायला निघून गेलं ज्योतिबा डोंगराला निघून याचा निघून याचा मार्गाला लागेल मार्गाला लागेल श्रेयश नावचा मित्र माझ्या संगाचा अंधू झाला कोणाचा जन्मदिल्या बापाचा यशवंत मामाचा करून अरे शक्ती दादा परमान भक्ती केली या देवाला कांबळ्या सावलीला चुकी ठेवा त्या भक्तांना तो माझ्या वाट्याला सोडल्या लागेला जाऊन कुठं पोचलं ज्योतिबाच्या डोंगराला ज्योतिबा
ज्योतिबाच्या डोंगराला देवाच्या रावळाला भगवानाच्या रावळाला काय प्रकार लागला घडायला देवा गेला हे वाट लागलं दोघ जण धनगर चालायला निघून गेलं होतं ज्योतिबा रावळाला मात्र त्या जाग्याला ज्योतिबाच्या रावळाला गेलं जाऊन त्या ज्योतिबा देवाचं पाय त्या दोघांनी धरलं त्या हे जाग्याला दर्शन दोघांनी ब्रिका आता घ्यायला आणि लागलं होतं काय देवाला बोलाय त्या जाग्याला त्या देवाला लागल्यात म्हणायला हे देवा जे तो देव बोलतो या त्या दोघांना कोण्या गावचं रे बाबा कोण्या शिवचं का आला समाजा रावळाला त्या जाग्याला एवढंच म्हणल्यानंतर देवाला लागलं होतं ब्रिका ठाव ठिकाणा कसा आता सांगाय त्या जाग्याला विचार मनाचा केला प्रकार काय घडाला त्या जाग्याला काय लागलं होतं ब्रिका आता बोलायला तर असणारी हे दोघ जण बोलत यात देवा सांगतो ऐका तुम्हाला करवीर कासेच गावावासेच वासेगावचं दोन धनगर आम्ही त्या चोळला हे संताजीने माकुजी म्हणून लागलं होतं ओळख ब्रिका आता ते सांगायला आणि सांगते ब्रिका आता जाग्याला मकाला सर बाबा सांगा मला देव बोलतो या देवाला ते प्रत्युत्तर देऊ लागलं काय सांगायचं देवा तुम्हाला 3 दिवस झालं का आमच्या गावाला अंधारी पडली त्या जाग्याला म्हणून लागलं होतं ब्रिका आता बोलायला पण अंधारी तुमच्या गावाला पडली मी काय करणार त्याला त्या जाग्याला आमच्या गावाला मुसलमान राज आणि 3 दिवसाचा वायदा दिलाय आम्हाला 3 दिवसाच्या आत याचा काय आहे तो निर्णय सांगितला पाहिजे आणि काढला पाहिजे म्हणून त्या जाग्याला होळकर घराण्याची सून म्हणजे होय शिंदे घराण्याची लीक होय आहे का हा. नाव मानकुजी शिंदे आणि सुशीलबाईच्या शिंदे सुशीलाबाई शिंदे शिना नदी काठी छोटस असणार हे गाव चौंडी गाव हा. आणि त्या गावाला जन्मलेली ही मुलगी म्हणजे आईला देव होळकर बरोबर आहे आहे का हा. नाव जन्म शिंदे घरी घेतला आणि सोन होळकरांची झाली हा आहे का नाव होय आणि होळकर शाहीत होळकर घराण्यात नांदत असताना ते अहिल्यादेव होळकर आपली व्यथा कशी मानती माहिती आहे काय म्हणलं कारण ते हा पूर्वीपास लहानपणापासून शंभू महादेवाची भक्ती आहे का नाही? देवभक्ती तो आहे का नाही बरोबर आहे म्हणून होळकर घराण्यात नांदत असताना अहिल्यादेव होळकर काय म्हणते माहिती आहे हा अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अरे मंदिर माझा फार गुणी खंडेरावांचे मी अर्धांगिनी काय म्हणलं जपतो माझ्या जीवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला अरे सदरा माझा देव अवतार राजा मल्हार राव होळकर
देवाचा अवतार असणारा माझा सासरा होय. ज्यावेळी हा. पती खंडेराव कुंभेऱ्याच्या लढ्यात हा. तोफेचा गोळा लागून अंत झाला. बरोबर आहे. आहे का नाही? काय झालं? त्यावेळी हा सती जायत असणारे आपल्या सोनाला अहिल्या देवीला त्या मल्हारराव होळकराने थांबवलं. माझाच मुलगा म्हणून या राजगादीवर बस आणि राजगादीचा वारसा तू जप म्हणून सांगितलं. बरोबर आहे आहे. का नाही? म्हणून काय म्हणलं? अहिल्या आपल्या सासऱ्याला काय उपमा देते माहिती आहे? तू कमी नाही कोणत्या देवाला देवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अहिल्या सांगे माझ्या देवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अरे सासू माझी गौतमी बाई साक्षात ते माझी आई. काय उपमा आहे? ऐका ना हा. आपल्या सासूला गौतमाबाईला आईची उपमा देणारी अहिल्यादेवी होळकर. बरोबर आहे. आहे का नाही? हा म्हणून ते काय म्हणते माहिती आहे? हा. काय उपमा देवतेच्या नावाला नावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अहिल्या सांगे महादेवाला महादेवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हे पूर्वेच्या आईला सांगते या. होय. काय म्हणते? हा. आपल्या पतीचं आपल्या सासूचं आपल्या सासऱ्याचं कोणी हा देवाच्या. शंभू महादेवाला सांगते या. बरोबर आहे. आहे का नाही? हा. आताची अहिल्या जर असली हा तर ते गुण कसं गाईल माहिती आहे काय? कसं? काय करा आधी तुम्ही बोला माहिती देवा काय माऊलीनो. हा अहिल्या देवीचं कवन थोडक्यात आपण गायलं. होय. कारण अहिल्या शंभू महादेवाला आपल्या सासरचं गुणगान सांगते. गाथा लागली सांगायला. सांगायला बरोबर आहे. आताची जर अहिल्या समजा असते होय. तर ती आपल्या सासरचं गुणगान कशी गाते माहिती आहे काय? हा सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला लय जाच हाय र माझ्या जीवाला. चांगलं सांगायला लागले. आहे का नाही? सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला लय जाच हाय र माझ्या जीवाला. म्हणजे भावानं काय करावं? इकडं पळतच यावं. काठी घेऊन. आहे का नाही? रामच्यासारखं असलं म्हणजे यायचं. गोमात आहे का नाही? हा माऊलीनो कारण पूर्वीचा जमाला वेगळा हल्लीचा वेगळा. होय. हे असणारे नवसाची झालेले शिंदे घराण्यात ही घडणी. होय. आहे का नाही? हा कारण दुसऱ्याच्या घराला आपल्या घरात तिला लहानाची थोर करायची आणि दुसऱ्याच्या घरी तिला पाठवायची हे काम आपला आई वडील करत असतात. बरोबर आहे. आहे का नाही? हा ते धाडस कोणाला होतं का हो? नाही होणार. प्रत्येकाला वंशाचा देवा पाहिजे. हा. पाहिजे खरं आहे. पण मुलगा झाला म्हणलं की फटाकड्याची माळ गावातल्या लावायची आणि गावातनं पेड वाटायचं. गावातनं सगळ्या पेढ वाटायचं. मला मुलगा झाला. आणि मुलगी झाली म्हणलं हा की काळ मिटतो. नाराज होऊन बसायचं. आहे का नाही? हा. माऊलीनो वंशाचा दिवा पाहिजे खरंच आहे. पण एका घराचा उद्धार करणारा हा तो मुलगा. होय. पण दोन घराला उजाडी देणारी ती पणती म्हणजे कोण? अहिल्या. ही मुलगी असते. बरोबर आहे. आहे का नाही? काय झालं? माऊलीनो ज्यावेळी अहिल्याचा जन्म झाला हा. त्यावेळी शिक्षण सुविधा होती काय हो? नव्हती. नाही. अहिल्या कोणत्या शाळेत शिकली? हा तर मानकुजी शिंदे नावाच्या एका शाळेत म्हणजे बापाकडनं. आहे का नाही? हा सगळंच
वेदविद्या धनुविद्या सगळ्या असणाऱ्या जेवढ्या असणाऱ्या कलाकृत्य या अहिल्यादेवी होळकरांना बापानं दिलं. बरोबर आहे. म्हणून ह्या असणाऱ्या मानकोजी शिंदेच्या गृहात शिकलेली ही अहिल्या आहे का नाही. बाप असावा तर कसा असा आहे का नाही. शिंदेच्या वाणी बापाचं आणि लेकीचं नातं वेगळं असतं माऊलीनो. काय सांगू मी लेकीच्या गुणाला किती वरण मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही व कुणाला. काय वरण मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही व कुणाला. लेकी वाणी माया नाही हो कुणाला. कसं वर्णू मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला. घराला जन्म घेते दोन घराला उजाडा देते. एका घरी जन्म घ्यायचा आणि दुसऱ्या घरी उजाडा द्यायचा. बरोबर आहे. हे काम आपली मोठी पुढची लेख करत असते माऊलीनो. म्हणून पोटाला लेख असावी. लेख ज्याला आहे त्यालाच माहिती आहे का नाही. ज्याला लेख सरकारला काही माहिती नाहीये आहे का नाही. माळूला ज्याच्या पोटी लेख आहे माऊलीनो त्यालाच माहिती. बरोबर आहे. कारण बापाचं आणि लेकीचं नातं लय वेगळं असतं. काय म्हणलं. आईचा जीव आपल्या मुलावर असेल कुठल्याही घरात जावा आणि परीक्षा करा माऊलीनो. आईचा जीव आपल्या मुलावर असेल पण बापाचा जीव मुलगीवरच असणार. बरोबर आहे. का नाही. ज्या बापाला मुलगी त्याला हे माहिती आहे का नाही. सरदारला सांगून काय फायदा त्याचा. काय उपयोगच नाही आहे का नाही. म्हणून 2 वर घराला उजाडा देणारा म्हणजे 18 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलाच्या घरी आणि 18 वर्षानंतर लग्नानंतर उरलेलं आयुष्य पतीच्या घरी. त्या 2 घराला उजाडी देणारी मुलगी. 18 वर्षाच का माऊलीनो. 18 वर्षाचीच उपमा का तर सरकारचा नियम 18 वर्ष मुलगी आणि 21 वर्ष मुलग्याचं पाहिजे तवाच लग्न होय. आहे का नाही. आणि आता ती पद्धत चालू आहे का हो. नाही. आता बापाला मोबाईल वर करतं होय आणि मग ते म्हणतो आईला गेली वाटत. रामदासला काय का हसा लागलाय बघा विचारावं. काय तर त्याच्याकडे आहे का नाही. माऊलीनो मोबाईलवर कळतं. हसण्याचा उद्देश नाही माऊलीनो. हे सत्य आहे. कारण प्रत्येक आई वडिलानं तुम्ही मुलीची माया करा मुलीवर प्रेम करा पाय हवं नवं ते द्या तिला कशाची कमी करू नका. पण आपली मुलगी काय करते कुठं जाते मुलगीवर लक्ष पाहिजे आहे का नाही. मुलगीवर लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे जसं आईले होळकरांनी त्या मल्हारराव होळकरांनी बाजीराव पेशवेंना उत्तर दिलं की आपण जे निर्माण करतो आपण जे तयार करतो त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. बरोबर आहे. म्हणून पिंडीला आहे का नाही धरून मिठी मारून त्या अहिल्यादेवी बसलेली. ज्यावेळी वाळवंटीत पिंड अहिल्यादेवीने केली 8 वर्षाची ती अहिल्या होती. त्यावेळी मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशव्यांची घोडेस्वार आली. त्यावेळी शिनवारगीच्या घटने पळून गेल्या. अहिल्यानं काय केलं त्याच पिंडीला मिठी मारली आणि अहिल्यादेवी होळकर थांबली. त्यावेळी बाजीराव पेशवे जवळ आलं. बाजीराव पेशवेने विचारलं अहिल्या तू कोण आणि तुझ्या शिनवारगीच्या मुली सगळ्या पळून गेल्या आणि तू इथं का थांबलीस काय म्हणलं. त्यावेळी अहिल्यादेवीने उत्तर दिलं की माझ्या वडिलांची शिकवण आहे माझ्या गुरुची शिकवण आहे की जे आपण निर्माण करतो जे आपण स्थापन करतो त्याची काळजी घेणं हे पूर्ण जबाबदारी आपली असते. बरोबर आहे. मग त्यावेळी बाजीराव पेशवे म्हणले की हे बाळ तू ते रक्षण करायसाठी पिंडची थांबलीस पण जर आमच्या घोड्याच्या तापानं जर तुझी पिंड मोडली गेली तर तू काय करशील. त्यावेळी माऊलीनो 8 वर्षाच्या अहिल्यानं त्या बाजीराव पेशवेंना दिलेलं उत्तर लय महत्वाचं आहे. तुम्ही मन देऊन ऐका. शूर पराक्रमी अहिल्यादेवी मल्हारराव होळकरांना आवडण्याचं आणि मनामध्ये बसण्याचं कारण हेच की त्या अहिल्यानं 8 वर्षाच्या उत्तर बाजीराव पेशवेंनी दिलं की जर माझ्या पिंडीला जर तुमच्या मोडायचं लांबच पण जर माझ्या पिंडीला धक्का लागला
तर राई बोराईवर तुकडं तुमचं करीन आणि कोल्या कुत्र्याला खायला टाकेन. काय म्हणलं? हे उत्तर अहिल्याचं त्या मल्हारराव होळकरांना आवडलं गेलं माऊलीनो. आणि मल्हारराव होळकर गालात हसले आणि बाजीराव पेशवे थरथर कापू लागले. मल्हारराव होळकरांनी विचारलं, सांगितलं बाजीराव पेशव्यांना, माझ्या खंडेरावांसाठी आणि माझ्या होळकर घराण्यासाठी सून आणि खंडेरावांसाठी पत्नी म्हणून शोभून दिसणारे हे अहिल्याच आहे. काय बी झालं तर अहिल्याला सून म्हणून घरला न्यायची. तवाच ठरलं आणि तवा ते अहिल्या होळकर शहराने सून म्हणून गेली. पुण्याने मुक्कामी शनिवार वाड्यात खंडेरावांचा आणि अहिल्या देवीचा मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला. तसं आपण जे निर्माण करतो त्याची जबाबदारी आपण आई वडिलांनी घेतली पाहिजे. बरोबर आपण आहे. जन्म देतो त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आहे का नाही? काय म्हणलं? ती मुलगी म्हणजे कोण असते माऊलीनो? जसे पुराणाची पोळी हो सणाला, जसे पुराणाची पोळी हो सणाला, लेकेवाने माया नाही हो कुणाला, कसं वरण मेलीच्या गुणाला, लेकेवाने माया नाही हो कुणाला. बापाचे लाडके परी सोडून जाते व दुसऱ्याच्या घरी. लेख माझी बापाची बरी आहे. लाडके असते. हा. आहे का नाही? काय म्हणलं? कारण मुलाचं आणि बापाचं नातं वेगळं. होय. बाप कामावून घरला आला म्हणलं की मुलगा घासून जातो. घराच्या बाहेर आहे का नाही? हा बाप कामावून घरला आला की मुलगा त्याला घासून जातो. पर पाण्याचा तांब्या भरून आणून देणारी मुलगी असते. मुलगी असती. कुठेही बघा तुम्ही. आहे का नाही? काय आलं? अहो विचारा दादा मनाला, विचारा दादा मनाला, लेकीवाने माया नाही हो कुणाला, कसं वरण लेकीच्या गुणाला, लेकीवाने माया नाही रे कुणाला. माया नाही रे कुणा. आणि काय घडलं मात्र त्या जाग्याला. हे दोघं जण लागले वाट चालायला. निघून गेला ज्योतिबा देवळाला आणि ज्योतिबाला काय लागले जाता बोलाय त्या जाग्याला. अरे नाव गाव सांगत्यात त्या देवाला, करवीर काशीचं गावा वाशीचं संताजी जरा गा माकोजला नका म्हणत्यात आम्हाला. मग कार बाबा नो हला सात्या चोला सांगा मला म्हणल्या पेटला संताजीने भाकुजी काय लागलं होतं बोलाय त्या जाग्याला. ते दोघ्या लागल्यात म्हणायला, काय सांगायचं तुम्हाला. 3 दिवस झालं अंधार पडली, देहाचं दिवा लागलं, म्यान घातल्यासारखं झालं आमच्या गावाला त्या जाग्याला. हे अंधारी देव आमच्या गावाची निघाल का सांगशील का आम्हाला आमच्या गावाचं देवरच पण त्या जाग्याला. बाचाई राजाचं राज आमच्या गावाला, 3 दिवसाचा वायदा दिला या आम्हाला. कोडा आमच्या गावाचं काढायचं नाही, कोड्या निघालं तर शिरा तुमची शेणार, फाशीचा हुकुम तुम्हाला देणार त्या जाग्याला. हे अशी भीती देवा घातली आम्हाला म्हणून लागला रे का आता त्या देवाला सांगायला मात्र त्या जाग्याला. बोला गायाला देवाला गेला वे, लागेला वे, सांगायाला लागेला. पाण्याच्या
ती देवाला दाताचं दातवन लाग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला हे देव ज्योतिबा लागलाय रे का त्या दोघा धनगरासनी शिवा काय बोलाय त्या जाग्याला काय सांगायचं बाबानं तुम्हाला तुमच्या गावाचं कोड तुमचा धनगारे थिडा मला नाही सुटणार मात्र त्या जाग्याला मी सांगतोय का आजच्या पण दिवसाला ने काय लागलाय मार्ग दाखवून बिरी का दियाला मी सांगेला त्या जर द्यावाला तुम्ही गेला तर तुमच्या गावाचं कोड निघल सांगा सांगा देवा सांगा मला मी जातो त्या चोला एवढंच म्हणल्यानंतर देवा केदालिंग ज्योतिबा लागलाय रे का कुठली बाजू आता दाखवून त्यांना दियाला अरे जायाचं त्या गावा गुणकी गावाचा शुद्ध मंगराया तुमच्या गावचं कोड काढ तुमच्या गावचं हे संकट काढ तेव्हा त्याच्याकडे तुम्ही जावा हा एवढं म्हणल्या बरोबर दोघांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं त्या चोला ज्योतिबाचं दर्शन ब्रिका आता घ्यायला आणि वाट लागली होती ब्रिका आता ती धरायला आणि निघून चालली होती डोंगर सोडून त्या जाग्याला चाललं बघाया चाललं मार्गाला लागलं बिर मार्गाला लागलं बिरा वाजत कुठ वाजत गाजत या बाळाच्या खाली सखे ग या बाळाच्या खाली सखे प्रकार लागला घडायला त्या जाग्याला शिवा वाट लागलं उत्तब्रिका आता चालायला डोंगर सोडून वाट लागली खाली चालायला पण हेच कोडब्रिका कुणाला वाट लागला चालायला कोणाके गावाची वाट त्याने धरली मात्र त्या जाग्याला हे डोवातला देव तरी शिद लागलाय विचार मनाचा करायला निघालं होतं ये मंगरायाच्या भेटीला देवानं भेटाला विचार केला यो मंगराया माझा ठाव टिकाला सांगला आणि देशा माझी धावून देणार मात्र त्या जाग्याला म्हणून धुवात ना देवा करी शिदानं लागलाय ब्रेका आता सुकुल बरिका आता सोडायला अरे दृष्टांत सोडला त्या मंगरायाला देव लागला या म्हणायला हे मंगराया वाशेचा दोन धनगर तुझ्याकडे यायला लागल्यात त्यासनी माझा ठाव ठिकाणा सांगशील त्या जाग्याला हे ठाव ठिकाणा नको माझा सांगू म्हणून लागला रे का आता बोलायला पण तुझ्याकडे विचारलं तर मात्र त्या जाग्याला बोलाया लागला लागला लागला
माऊलीचा कनोक्या देवाचा 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 अरे देशा देवाचा 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 भगवानाच्या गाण्याला दादा परमाने भक्ती केल्या देवाला वगरा कांबळ्या सावलीला सुखी ठेवा भक्ताला तो माझ्या वाटेला सोडल्या जागेला ब्रह्मंगराया शिराला बोलायला लागेल आय प्रकार लागला घडायला त्याला गेला हे देवानं दृष्टांत ब्रिका मंगरायाला सोडलेला माहिती नव्हता या दोघाला त्याचा गेला देव मंगळायाला देवाला सांगितलं ठाव ठिकाणा माझा सांगशील मात्र त्याचा गेला हे तर तू काढता माझा ठाव ठिकाणा सांगितला तर मात्र त्याचा गेला ठाव ठिकाणा सांगायचा नाही पुढले दिशा तो धाव मात्र त्याचा गेला एवढ्या दोघ जण वाट लागलं शिवा चालायला निघून गेलं होतं तरी मंगरायाच्या जवळ ब्रिका आता बाजूला गेला देवा